तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला असणार आहे फूड ब्लॉग आणि मी बनवतो आहे घरगुती व्हेज मॅगी. इथे मॅगी काढून ठेवली आहे आणि या भाज्या घेतल्या आहे. कॉर्न घेतला आहे, शिमला मिरची, नंतर गाजर आणि फुलकोबी. तुम्ही कांदा टमाटर पण टाकू शकता, पण सध्या कांदा आमच्याकडचा खूप उग्र असल्यामुळे मी कांदा काही टाकत नाही आहे. हा आपला मॅजिक मसाला आहे आणि पॅन ठेवला आहे गॅसवर. याच्यात थोडं बटर आणि तेल घातलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे भाज्या चिरल्या त्या टाकून देऊ. याला थोडंसं बढिया असं फ्राय करून घ्यायचं. चमचा घेऊन त्याला थोडंसं असं गोल्डन होतपर्यंत करून घेऊ. तर पहिल्यांदाच मी फूड ब्लॉग तयार करतो. घरगुती मॅगी, व्हेजिटेबल मॅगी कशी तयार करायची तुम्हाला सांगणार आहे. तर साधी मॅगी पण तुम्ही तयार करू शकता, पण साधी मॅगी फक्त अशी बाकी काही टेस्ट असत नाही त्याच्यात, साधी असते. व्हेजिटेबल मॅगी टाकल्यामुळे भाज्यांचा वगैरे स्वाद येतो आणि खायला पण मस्त वाटते. ही मॅगी आहे, पण ही जी आपली हिप्पी मॅगी आहे, आपली ही जी मॅगी आहे ही मॅगी नाही आहे, ही दुसरी मॅगी आहे. म्हणून याच्यासोबत जो मॅगीतला आतमधला मसाला आहे तो नाही आहे, त्यामुळे मी हा मॅगीचा मसाला टाकतोय, मॅजिक मसाला. आता याच्यात आपण थोडं पाणी घालून घेऊ. हा, आता आपण याच्यात पाणी घालून घेतलंय. ठीक आहे, पाणी घातल्यावर आपण आता याच्यात मसाले घालून घेऊ. तुम्ही टाकू शकता, मी हळद वगैरे टाकू इच्छितो. थोडीशी हळद घालायची. खूप जण हळद घालत नाही, पण मला आवडतं, आमच्या घरी घालतात म्हणून मी पण घालतो. त्यानंतर तिखट हवी असेल तर तिखट, हे लाल तिखट आहे ते तिखट. तिखट सगळं मी पाण्यात घालतो, कारण की पाण्यात टाकल्यावर सगळं मिक्स होऊन जाते. हे जिरे पावडर पण टाकतो मी थोडंसं, कारण की टेस्ट येतो. तुम्ही अशी मॅगी ट्राय नसेल केली तर एकदा ट्राय करा. त्यानंतर हे धने पावडर पण मी टाकतो थोडंसं. आणि त्यानंतर शेवटी आपला जो मॅजिक मसाला आहे हा मी पूर्ण घालणार आहे, कारण की जी आपली मॅगी आहे ती जी येल्लो पिवळी जी मॅगी आहे ती नाही आहे, ही दुसरी मॅगी असल्यामुळे त्यात मसाला नाहीये कोणताच, त्यामुळे मला हा पूर्ण टाकायचा आहे. तर तुम्ही जी पिवळी कलरची, येल्लो कलरची मॅगी जर खात असाल तर त्याच्यात मसाला असतो, तर हा तुम्ही जो मॅजिक मसाला आहे हा अर्धा पण घालू शकता, तो एका मॅगीला सफिशियंट आहे. आता हे आपलं असं मसाला असं सूप सारखं थोडंसं झालेलं आहे. आता या पाण्याला थोडीशी उकळी आली की मग आपण याच्यात जी आपली ही मॅगी आहे ती मॅगी टाकून घेऊ. साधी मॅगी आहे, ठीक आहे. हे पाणी थोडं उकळलं की मग याच्यात आपण मॅगी टाकून घेऊ. याच्यात मी शेजवान पण टाकणार आहे, कारण की थोडीशी स्पायसी खायला मला आवडते. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरतून बटर टाकू शकता किंवा चीज पण घालू शकता, मस्त लागते. एकदम जशी बाहेर आपण कॅफे वगैरे मध्ये घालतो, कॅफेमध्ये खातो तशी लागते. आता बघा, पाण्याला मस्त उकळी आली, जे आपण पाणी घालून भाज्या वगैरे घालून बनवलेलं आहे त्याला मस्त उकळी आली आहे. आपण आता आपली ही जी मॅगी आहे याच्यात घालून घेऊ. ही अशी पूर्ण याच्यात घातली की थोडीशी याला मग असं थोडी नरम पडेल थोड्या वेळाने. तुम्हाला सुगंध येत नसेल, पण सुगंध खूप मस्त येते, एक नंबर सुगंध येते, एक नंबर. आता आपली मस्त मॅगी झालेली आहे आणि याच्यात मस्त मिक्स झालेला आहे, वाफा येतो, मस्त मिक्स झाली. आता याच्यात थोडा एक चमचा मी शेजवान घालणार आहे, कारण की मला तिखट खायला आवडतं म्हणून एक चमचा शेजवान घालू. शेजवान आहे म्हणून, नसलं तर टाकलं नाही तरी चालतं. तर एक चमचा शेजवान टाकून परत त्याला मिक्स करायचं, ठीक आहे.
ही अशी आपली काहीतरी मॅगी दिसत आहे. दिसायला तर मस्त दिसत आहे. थोडं पाणी कमी झालं, उकळायला उकळून पाणी आटेल आणि मॅगी पण मस्त शिजेल. तुम्हाला कधी वाटतं, तुम्हाला मॅगी आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीची मॅगी करता हे पण मला सांगा. मी ऑलमोस्ट घरी असतो तेव्हा व्हेजिटेबल असते की अशीच मॅगी करतो, कारण की अशी मॅगीने पोट पण भरते. जर नुसती साधी मॅगी केली तर त्याच्याने पोट भरत नाही, मग परत भूक लागली सगळ्याने. तर 2-3 जर भाज्या टाकल्या, कांदा, टमाटर, शिमला मिरची, कॉर्न, गाजर हे वगैरे टाकलं तर थोडंसं टेस्ट पण बढिया येते आणि पोट पण भरते. तर ऑलमोस्ट आता आपलं पाणी आटत आहे. तर आता मॅगी आपली तयार झाली आहे आणि पण व्यवस्थित झाली आणि शिजली पण आपली थोडं. आता आपण प्लेटिंग करू बघू गॅसपर्यंत. सुगंध मस्त येते. दोन प्लेट आहे, एक माझी आणि थोडेसे आई खाणार आहे म्हणून आईसाठी. दिवसात तर खूप मस्त आहे, कारण की गाजर वेगवेगळ्या कलरफुल मॅगी दिसते आजची. तर मॅगी दिसायला अशी दिसत आहे, मस्त कलरफुल. आणि याच्यात मी माझ्यासाठी थोडंसं चीज घालून पाठवते. चीज मला आवडतं, वरतून थोडंसं चीज. तर ही झाली आपली घरगुती व्हेजिटेबल मॅगी. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.